नमस्कार मैत्रिणींनो, चला तर बघा आज मी मस्त अशा इथे फुगाबाई शिवलेली आहे आणि इथे बघा ही जी बाई आहे मी इथे लांब बाई आहे तर ही लांब बाईची अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे बघा ही जी पफ बनवायची आहे त्यासाठी मी इथे बघा रुंदीला बघा मी ते 8 इंच घेतलेले आहे आणि लांबीला मी इथे डबल 16 इंच घेतलेला आहे आणि इथे बघा मधोमध टिक करून घेतलेली आहे आणि 2-2 इंच अंतर घेऊन बघा इथे मी प्लेट्स करण्यासाठी बघा इथे या अंतर घेत आहे। आता इथे बघा मी इथे 4 ते 5 इथे डॉट्स करून घेतलेले आहे आणि इथे बघा एकावर एक ह्या प्लेट्स एका साईडने करून घ्यायचे आहे। तर मी इथे बघा जास्त त्या कस्टमरला जास्त पफ्स जे फुगा जास्त पाहिजे नव्हता म्हणून मी इथे बघा 4 प्लेट्स या एका साईडने करून घेतलेले आहे आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा 4 प्लेट्स करून घेणार आहे। तर इथे बघा अशा प्रकारे 4 प्लेट्स मी दुसऱ्या साईडने बी एकावर एक करून घेणार आहे। तर अशा प्रकारे एका साईडने बघा इथे आपल्याला एकावर एक प्लेट्स करून घ्यायचे आहे आणि हा जो साईड आहे तो समोरच्या साईडला येणार आहे। तर बघा एकावर एक प्लेट्स धरून झालेले आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडने बघा आपल्याला मोंडाचा भाग घ्यायचा असतो तर इथे आपल्याला 1/2 इंच अंतर सोडून बघा इथे गॅप सोडायची आहे आणि अशा प्रकारे या साईडने पण 4 प्लेट्स करून घ्यायचे आहे। आणि बघा इथे प्लेट्स हा थोडा सिल्की कापड असल्यामुळे प्लेट्स बरोबर येत नाही आहे तर इथे मी थोडं इथे बघा ॲडजस्ट करून हे प्लेट्स करून घेत आहे। तर अशा प्रकारे बघा हे जे प्लेट्स आहे त्यानंतर मग थोडं आपण प्रेस केल्यानंतर त्या दबणार आहे। त्यानंतर इथे बघा दुसऱ्या साईडने बघा तशाच प्रकारे थोडं 1/2 इंच अंतर सोडून दुसऱ्या साईडने पण उलट्या साईडने प्लेट्स करून घ्यायचे आहे। म्हणजे दोन्ही साईडच्या ज्या प्लेट्स आहे एकाला एक अशा प्रकारे उलट्या साईडने करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे बघा प्लेट्स झालेले आहे। त्यानंतर इथे आपल्याला जी धडी आहे तर ती धडी मी इथे 4 इंचची घेतलेली आहे। तर इथे 4 इंचची रुंदीची धडी बघा इथे मी लावून घेत आहे आणि इथे बघा हे जी 4 इंचची धडी आहे तर 1 इंच मी आतमध्ये कापड जी शिलाईमध्ये दाबलेलं आहे कारण की मला इथे बघा ही जी लांबी आहे बाईची ती इथे 10 इंच पाहिजे आहे। तर इथे थोडी मी ते धडी ॲडजस्ट करून म्हणजे कमी करून इथे लावलेली आहे। त्यानंतर बघा वरून पण शिलाई करून घेतलेली आहे। आता यावर आपल्याला जे अस्तर मी इथे बघा बाही कट केलेली होती अस्तरची ती इथे जोडून घेत आहे। तर ही जी बाहीची लांबी आहे ती मी इथे 10.5 इंच घेतलेली आहे कारण की अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे। आणि इथे बघा हे जे धडी आहे ते पण इथे बघा 4 इंचची येत आहे। तर मी इथे थोडं आतमध्ये बघा थोडं जास्त सोडून बघा इथे धडी आतमध्ये थोडी सोडलेली आहे जेणेकरून आपली जी बाही आहे खूप लांब होणार नाही आणि जेवढी बाही पाहिजे आहे तेवढीच तयार होणार आहे। तर अशा प्रकारे बघा इथे वरून शिलाईसुद्धा करून घ्यायची आहे आणि इथे बघा धडी मस्त छान धडी लावून झालेली आहे आणि इथे या धडीवर मग मी लेससुद्धा लावून घेणार आहे। तर बघा ही जी बाही आहे ती फक्त 5 मिनटात रेडी होणार आहे आणि बघा काय अगदी सोप्या पद्धतीने आणि काही ट्रिक्स आणि काही टिप्स वापरून मी इथे पटकन अशी ही बाही तयार करून घेत आहे। आणि आता आपल्याला बघा अस्तर पूर्ण जोडून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीने फक्त 5 मिनटात ही बाही इथे तयार होणार आहे। अशा प्रकारे दुसरीसुद्धा बाही तयार करून घ्यायची आहे। तर इथे बघा ही जी बघा लांबी बरोबर 10.5 इंच आलेली आहे आणि आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर मी इथे लेस लावून घेत आहे आणि ही जी बघा लेस आहे ती थोडी मी इथे मल्टी कलरची लेस घेतलेली आहे। ज्या प्रकारे धडी आहे आणि साडीला जे ब्लाऊज पीसला जे बुट्टी आहे त्याचप्रमाणे बघा मी इथे ही धडी त्याच कलरची घेतलेली आहे। आणि अशा प्रकारे बघा आपल्याला धडी जी लेस आहे ती डबल शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर पुन्हा वरच्या साईडने सुद्धा लेस लावून घ्यायची आहे जेणेकरून आपली जी शिलाई आहे ती वरची शिलाई दिसणार नाही आहे। तर अशा प्रकारे बघा अगदी सोप्या पद्धतीने ही बाही मी इथे शिवत आहे। आणि हे जे ब्लाऊज आहे त्याला मला अर्जंट द्यायचं असल्यामुळे बघा पटकन अशी ही बाही मी बघा इथे मेजरमेंट लावून तयार करून घेतलेली आहे आणि पटकन शिवून घेत आहे। आणि इथे बघा ही जी आहे तर इथे बघा मधोमध मी इथे बटनसुद्धा एक लावून घेणार आहे। तर बघा अशा प्रकारे ही बाही इथे तयार झालेली आहे। दोन्ही बाह्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहे। बघा मस्त पफ्स आलेले आहे आणि इथे बघा छान प्रकारे प्लेटसुद्धा पडलेले आहे। तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे ही ट्रिक्स वापरून नक्की ही जी बाही आहे शिवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। व्हिडिओ कसा आवडला कॉमेंट करून नक्की सांगाल। धन्यवाद। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।